हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही आलो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. ही लोक जाऊन आले सिद्धिविनायकला, कारण मी तर लवकर उठलो नाही. तर आज मी तुम्हाला दाखवतो की मठामध्ये काय काय आहे, जेवणाला टाईम किती आहे. ओके, चला भेटूया आतमध्ये जाऊन. तर काही दर्शन घेऊन झालं आणि इथं मी बघितलं तर इथं प्रथमोपचारासाठी म्हणजे प्रत्येकाच्या आजारावरती इथं मोफत वैद्यकीय सुविधा पण आहेत. तर कोणाला काय आजार वगैरे असेल तर तो इथं मोफत त्या सुविधाचा लाभ घेऊ शकतो. तर गाईज, तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर CSTला सकाळी 7:30ला ट्रेन सुटते खोपोलीची. मी तर पकडली डोंबिवलीवरून 8:30च्या आसपास आणि इथं आलो आम्ही. तर इथं आल्यावरती पहिलं तर आम्ही आतमध्ये आलो, पाय धुतले, दर्शन केलं, थोडंफार बसलो. आता वर जाऊन आम्ही गुफा आहे जिथं महाराज ध्यान करत बसायचे आपले, ते पण मी दाखवणार आहे. तसंच जितके मी बघितलं तर जेवणाचा जो टायमिंग आहे तो 12 ते 1:30पर्यंतचा आहे. तर आम्ही ट्राय करू की आम्ही इथून त्या जेवणाचा लाभ घेऊनच जाऊ. आणि माझ्यासोबत आहेत मिस्टर प्रणय अँड मिस्टर रुपेश अँड सनीबाई हे यांचे बंधू आहेत आणि ते आमच्यासोबत जॉईन झाले आहेत आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज, हे जे मी दाखवलं त्याच्यामध्ये जर कोणाला इथे स्टे करायचं असेल तर एक 500 रुपीज काहीतरी चार्ज आहेत. ते करून तुम्ही 24 तास इथे स्टे करू शकता. आतमध्ये चांगल्या सुविधा असतील असं तर मला नक्कीच वाटतं. तर गाईज, कोणाला गुफा दर्शन करायचं असेल तर त्याचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5पर्यंत आहे. काय तिथं गोशाळा पण आहे. कारण मला आई बोललेली जर जातो तर गाईला जरा चारा वगैरे टाक. पण हे पाऊस होता थोडा त्याची आता चारा सापडतच नाही.
गाईज ज्याला कधी केदारनाथला जाता आलं नाही त्याने नक्की इथे यावं. तर ही सेम शंकराची पिंडी आहे जी केदारनाथला आहे, शंकर महादेवाची. गाईज जिथे आम्ही पाया पडलं तिथे सांगितलं आम्हाला की वर गुफा बंद आहे, तर अनफॉर्च्युनेटली दाखवू शकत नाही की वर काय आहे ते. गाईज पाया वगैरे पडून खूप छान वाटते, कारण कधीपासून कुठल्या तरी एक ट्रिप करायची नॉर्मल छोटी, कारण शिर्डीनंतर आत्ता बाहेर आलो आहे. आत्ता हा ब्लॉग येईल आय होप, कारण जितकं मला कॅप्चर करता तेवढं मी कॅप्चर केले, जितकं तुम्हाला मला दाखवता येईल, इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी मी दिली या ब्लॉगमधून. पुढे बघून अजून काय काय बघायला भेटते. तर गाईज प्रसाद घेऊन झाला आमचा, आणि इथं मेन म्हणजे एक खास बात आहे की स्वतःचं ताट स्वतः धुवायचं. जोपर्यंत तुपाचे डाग जात नाहीत तोपर्यंत तुपाचे डाग हे प्रॉपर गेले पाहिजेत, कारण हे आपल्याला सवय नाही. तर इथे न हां तुपाचे डाग ह्याच्यामुळे की जो शिरा आहे तो एकदमच स्वादिष्ट आहे, त्यामुळे त्याचे डाग थोडेफार राहतात तिथं. तर त्यामुळे पूर्ण क्लीन ताट. मी तर 3 वेळा धुतलं ताट, आणि ह्या लोकांनी एकदा नाही, मी 2 वेळा धुतलं आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.